सेनेचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांना दिला जातोय अखेरचा निरोप। काल पठाणकोटमध्ये ग्रेनेड निकामी करताना झाले शहीद। बहात्तर तासानंतरही सुरू आहे पठाणकोटमधल्या हवाई दलाच्या तळावरचं ऑपरेशन। एक दहशतवादी अजूनही जिवंत असल्याची शक्यता। जैश-ए-मोहम्मदवर 72 तासांमध्ये कारवाई करा। भारत आज पाकिस्तानला सांगणार उच्चपदस्थ सूत्रांची IBN नेटवर्कला माहिती। पठाणकोट हल्ल्यानंतर दिल्लीसह काही शहरांमध्ये हाय अलर्ट। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क। NSG कमांडो तैनात केले जाण्याची शक्यता। भारत म्यानमार सीमेजवळ 6.7 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का। 4 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी। पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातही बसले हादरे। अफगाणिस्तानातल्या मजार-ए-शरीफ इथल्या भारतीय वकिलातीवर काल रात्री झाला दहशतवादी हल्ला। सर्व भारतीय सुरक्षित। संघाच्या शिवशक्ती संगमात सरसंघचालकांनी दिला समानतेचा मंत्र। देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचं केलं स्वयंसेवकांना आवाहन। आणि बस्तरमध्ये माओवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्याच्या 3 तरुणांची सुटका। आज या तरुणांना नागपूरमध्ये आणण्याची शक्यता।